तर सर्वात आधी हे आहे खोबरेल तेल काढून देण्याचे मशीन आहे। तुम्ही इथं घरातून जी खोबरी आणलेली असता ती इथं ह्या मशीनमध्ये ह्या ठिकाणी घातली जातात आणि दुसऱ्या बाजूने जे तेल आहे ते इथं गाळून निघतं। तुम्ही इथं घरात जे खोबरे आहेत ती स्वच्छ वाळवून आणायची आहेत आणि वाळवल्यानंतर त्या खोबऱ्यांना इथं बारीक करून आणायचं आहे। एकदम मोठी मोठी खोबरी नाही आणि जे खोबऱ्याचे प्रमाण आहे ते सुद्धा इथं 1 किलोच्या वरतीच हे खोबरे आहेत ते इथं आणायचे आहेत। तर आमची जी खोबरे आहेत ते इथं साधारण आम्ही 2.5 किलो खोबरी इथं आणलेली आहेत। त्या खोबऱ्याचं इथं वजन केलं जातं आणि वजनाप्रमाणे इथं पैसे घेतले जातात। 1 किलो खोबऱ्यांसाठी 25 रुपयाला किलो असं हे जे तेल आहे ते काढून दिलं जातं। तर अशा प्रकारे इथं तेल तयार होत आहे। इथं वेगवेगळ्या प्रकारच्या कडधान्यांचं तेल सुद्धा ह्या मशीनमधून काढून दिलं जातं। आता इथं आम्ही घरातून जी खोबरे आणलेली आहेत ती इथं आम्ही मशीनमध्ये घालणार आहे। खोबरे आहे ती इथं बारीक करून आणायचं आहे, पण आम्ही इथं बारीक केलं नव्हतं म्हणून आम्ही इथं आल्यानंतरच खोबऱ्यांना थोडं बारीक करून घेत आहे। आता बारीक थोडे झाल्यानंतर खोबरी आहे ती इथं मशीनमधून घालून घेत आहे आणि एका साईडने इथं खोबऱ्याचा जो चोथा आहे तो इथं निघत आहे। हा चोथा सुद्धा 2-3 वेळा रिपीट करून मशीनमध्ये घातला जातो, जेणेकरून आपल्याला स्वच्छ असं गाळून तेल निघेल। अशा प्रकारे इथं बाटलीमध्ये तेल इथं दिसत आहे तुम्हाला, अशा प्रकारे तेल इथं गाळून निघतं। आता इथं तेल आहे ते इथं गाळून घेत आहे आणि जो चोथा आहे तो सुद्धा आम्हालाच दिला जातो। हा चोथा जनावरांना पेंड म्हणून आपण घालू शकतो। बाटलीमध्ये तेल आहे ते सर्वात आधी जे तेल आहे ते इथं व्यवस्थित क्लिअर नव्हतं। त्यानंतर इथं घरी येऊन 1 दिवस तुम्ही तेल तसंच ठेवून दिल्यानंतर त्याच्यातील जी घाण आहे ती तळाला जाऊन बसलेली असते आणि हे तेल आहे ते नॉनस्टिकी तेल असते। खूप छान असं एकदम प्युअर असं तेल इथं तयार झालेलं आहे। तुम्ही हे तेल थोडं गरम करून मग बाटलीमध्ये भरून ते वापरलं तरीसुद्धा चालतं, खूप दिवस टिकतं। मी इथं थोडंसं तेल घेतलेलं आहे आणि मी इथं आयुर्वेदिक प्रकारे मी माझे तेल आहे इथं हर्बल ऑइल बनवून मग ते मी तेल इथं वापरत आहे। मी इथं एक स्टील भांडं घेतलेलं आहे, त्यानंतर मी जे तेल आहे ते इथं त्यामध्ये घातलेलं आहे। थोडं गरम झाल्यानंतर ह्या तेलामध्ये मी कढीपत्ता आणि जास्वंदीची फुलं घालून जे तेल आहे ते गरम करून घेतलेलं आहे, जेणेकरून एक हर्बल हेअर ऑइल तयार होतं। तेल थोडं गार होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे। गार झाल्यानंतर तेल आहे ते गाळून तुम्ही एका बाटलीमध्ये स्टोअर करून ठेवू शकता आणि हे तेल आहे ते खूप दिवस टिकतं आणि तुम्ही हे तेल आहे ते 5 ते 6 महिने तुम्ही हे तेल वापरू शकता। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इथं कांदासुद्धा यूज केला तरीसुद्धा चालतं, पण कांद्यामुळं काय होतं खूप असं वास येतो कांद्याचा, त्यामुळं मी वापरलेला नाही। अशा प्रकारे आयुर्वेदिक तेल इथं तयार झालेलं आहे, हे तुम्ही गाळून स्टोअर करून यूज करू शकता।